शिरावपीठ कांदा फळे मिसळ सवला विषय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी व्लॉग्स. डीजे स्वापी. शंकर किरणारी एसके फोटोग्राफी, विजय संदीप कुंभार उर्फ बाबा विजय .com आणि सँडी. आम्ही 4 लोक चाललोय आज गणपतीपुळेला आणि आता आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय 32 शिराळामध्ये. बसा, बसून घ्या. काय काय मिळणार दादा? पोळी थोडा, इडली पोहे, कुर्मापुरी, शिरकुर्मा आणि बिर्याणी, अखिल भारतीय फडकरी संघटनेचे अध्यक्ष नॉनव्हेज बिर्याणी, बाबा विजय .com. व्हेज फेंडरी पुलाव, व्हेज पुलाव फेंडरी, पुलाव मिळणार काय त्याच्यात नाही, मिळणार फक्त पुलाव, विषय दुसरा काय मिळणार नाही. जबाबदारी आमची, खाणं तुमचं, सांगणं आमचं. आता तुम्ही सांगा काय काय मिळणार. खरं फवे पाहिजे, कांदा पोहे नाही, पोहे नको, ह्याला फव पाहिजे. तुम्हाला उपीट मस्त, शिरा चांगला. मला पण उपीट द्या. उपीट चटणी, 2 उपीट, 2 फव, 2 फव. गणपतीला म्हणणार आज गणपती बाप्पा मला कॅमेरा दे या महिन्याभरात. मी नागडा घेऊन येतो. कॅमेरा नागडा घेऊन येतो. कॅमेरा नाही नागडा झाला पाहिजे. नागडा म्हणजे त्याचा लेन्स काढून घेऊन जाणार. तुझ्यासाठी तेवढं करतो. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तिथपर्यंत कॅमेरा नागडा घेऊन येणार काय? विषय सांग, काय विषय झाला ते. काय झालंय, बरेच दिवस झाले M3 कॅमेरा घ्यायचा, Apex 3 बाबा. Apex 3 घ्यायचा. Apex 3 का? Apex 3 कॅमेरा घ्यायचा आणि तो शिकवून झाला म्हणून नवस बोलायचं. ते आताच तो नवरा माझा नावाचा टू लॉन्च झाला, त्याचा फेवर अजून गेलेला नाही. अजून तो ताप अंगात आहे, त्याच्यामुळे हा विषय होते, दुसरा काय विषय नाही. मी या ठिकाणी सचिन पिळगावकर साहेबांना भेटणार आहे या संदर्भात. ही चांगली स्टोरी आहे खरं तर. पुढच्या नवरा माझा नवसाचा 3 साठी खरं तरी चांगली स्टोरी आहे भावना. करूया कार्यक्रम आपण. भावनो मस्तपैकी सुबह सुबह उपीट खाणे का. आणि आता काय झालं शंकर, विषय काय 4-5 दिवसात संदीप भाऊचं माझं उपीट एकदम सेम आहे ठिकाणी बघू शकता. म्हणजे असं हे फो खायला लागले, हे आणि हे फो खायला लागले, सेम फो आहे. तर भाऊन आत्ता आम्ही आहे आंबा घाटामध्ये आणि आंबा घाटामधलं वातावरण सकाळ सकाळचं एवढं जबरदस्त आहे की काय सांगू. तरी आत्ता धुकं नाही, धुकं असतं तर अजून नादोखळा मजा येते असते. बाबा विजय जरा वाघ आहेत का शोधून आले तिकडे जाऊन. वाघ एक शिल्पी काढायची इच्छा आहे पहिल्यापासून. वाघाबरोबर शिल्पी काढायसाठी गेली आणि हा वाघ आला, ह्याच्याबरोबर काढ शिल्पी हा वाघाबरोबर. अणो एक सिनेमॅटिक छोटासा व्ह्यू दाखवतो, बघून घ्या. आमचं फोटोशूट वगैरे थोडंसं किरकोळ मध्ये झालेलं आहे आणि हे बघा SK फोटोग्राफी, शंकर किरणारे. शंकर हातवारे करून सांगते मी, ऐकतोय ते. चला निघूया भावानू, लवकर पोहोचणं गरजेचं आहे. हे बघा भावानू, विषय असा आहे, गणपतीपुळेच्या रस्त्याला जे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे होणारी तकलीफ बघू शकता. जरा मागं पुढं करण्यात याचा खूप टाइम गेला, पण एकंदरीत फायनली त्यानं वतलेला आहे जे काय त्याचा माल तो. वा व्हॉट अ रस्ता. पसंतीला खानापिना द्यायचा विषय चालू आहे आणि तुमचा काय विषय?
का हो का आलाय काका इकडे एसटीची वाट बघताय लाल परी आणि ह्या पंपाची भावनी खासियत आहे इथं 99% फिमेल स्टाफ आहे सगळा आयुष्य देश तरक्की कर रहा है ऐसा मुझे लग रहा है ये बड़ी अच्छी बात कही आप. बाबा विजय कुठे गेले बाबा विजय इकडे गेलेत भावानो विषय असा आहे 20 रुपये भरून आम्ही आतमध्ये एंट्री केली ती गेटमधून आत पण आतमध्ये गाडीला कुठंच जागा नाही म्हणून परत राऊंड मारून आम्ही बाहेर गेलोय बाहेर गाडी लावून आता आणि चालत निघालोय 20 रुपये आमचे वाया गेलेले. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पूर्ण पॅक आहे आज विषय एकदम लॉक आहे लय गर्दी आहे लय म्हणजे भयानक गर्दी आहे मला माहित नाही किती वेळ लागणार आहे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी लाईन असणार आहे आतमध्ये मोबाईल यूज करायला परमिशन नाही पण प्रयत्न करू हे पाठीमागं बघा बंदोबस्त लय डेंजर चालू आहे आज हे वाघ आल्यामुळे ते गर्दी जास्त आहे तुफान उठाले का हे बघा भाऊ गर्दी बघा अजून पुढे लय ही लाईन बघा इथूनच चालू झाली आज काय डायरेक्ट आम्ही आत मंदिरात बाप्पांजवळ असतोय पण आज विषय ठॉस होणार आहे विषय ठॉस डायरेक्ट मित्रांनो समुद्रावर जाऊया गर्दी कमी झाली मग द्या बघूया तर भाऊ लाईन खूप जास्त मोठी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे पण मुखदर्शन सुद्धा एकदम टॉप लेवलचं झालेलं आहे कारण डायरेक्ट बाप्पांच्या समोर विषय बाप्पांसमोर आणि तालुक्याचे नेते आमच्या बरोबर दर्शनाला होते. हो बरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही आलो तिथं त्याच्यामुळं डायरेक्ट विषय आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करून बाबा विजय समुद्रकिनारी येऊन इस्लामपुरात लवकरच सर्व समुद्र व्हावा असे साहेबांना विनंती केली साहेब स्वतः समुद्र बघायला ते तुमचं म्हणणं ऐकून घ्यावं लगेच आणि बीच वरती सुद्धा बघा गर्दी किती आहे आज जाईल तिकडे गर्दी आहे आज नुसता धूर वाह मस्त गार वाटते वाह 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 कसं वाटते गार वाटते का आता गार वाटायला लागले मग आजपासून तळलो भाऊ ते दोघं आले नाहीत पण आम्ही दोघं कशी माणसं माहिती का एकदम अशी प्रेमळ माणसं आहे त्याच्यामुळं इथं आल्यासारखं एवढ्या लांब आल्यासारखं समुद्राला आमचे पाय लावणं गरजेचं आहे कारण समुद्राला असं तृप्त झाल्यासारखं वाटेल आमचे पाय जर त्याला लागले तर अच्छा त्याच्यामुळे त्याच्या इच्छे खातर आम्हाला भाऊ पाय लावायला लागतील समुद्राला असा विषय म्हणून आलोय दुसरा काय विषय नाही नाहीतर समुद्र नाराज व्हायचा उगाच त्याला नाराज नाही करायचं म्हणून आलो बघा तृप्त झाला फुल गर्दी आहे भाऊ एवढी गर्दी नसते बाबा आम्ही कधी येईल तेव्हा एवढी गर्दी नसते आम्ही ऑफ सीझनला येतो त्याच्यामुळं थांबा पॅन्ट वर घेतो लिंबू सरबत अपने को भी लिंबू सरबत काका देणार लिंबू सरबत आम्ही खाणार लिंबू सरबत पिणार हा लिंबू खूप महत्वाचा आहे ते पण घेऊ ना तुला का कोकम आवडलाय वाह रेड काय तो असं म्हणतोय की काय प्यायचे दिवस आहे तुम्ही काय पिताय पापी माणूस आहे दुसरं काय नाही भाऊ पापी माणूस आहे तुम्ही का हसताय तुम्हाला सरबत पाहिजे का कोकम पाहिजे का दोन आम्ही कोकम पिणारी माणसं मिक्स पाहिजे लिंबू सरबत ठरलंय आपलं तुम्हाला म्हणलास की कोकम पण पिऊ आणि लिंबू सरबत पण पिऊ मिक्स करून घेऊया मिक्सचा विषय लय हार्ड होतो भाऊ असं मी ऐकलंय सगळ्यात स्पेशल विषय
उकडीचे मोदक इन गणपतीपुळे. घेऊ आम्ही घेऊ घेऊ 1 2 3 गायब. ये मेरा है, ये सिर्फ मेरा है. भावनो गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन उकडीचे मोदक खाऊन आम्ही आता निघालेलो आहे आणि पुन्हा एकदा तोच उघड्या संघटनेचा अध्यक्ष बाबा विजय तुम्ही बघू शकता. कारण गरमीने वातावरणामध्ये एकदम उष्ण असे घटक टाकलेले आहेत आणि हा ऊन बघू शकता, हे वारं बघू शकता. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय ते ऊन, काय ते वार, अजिबात ओके नाही काय. भावानो 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय आता इस्लामपूरमध्ये. आम्ही ठरवलेल्या नियोजनात 1.5 तास लेट पोहोचलोय. त्याचं कारण असं की संदीप भाऊने सकाळी आवरायला 2 तास लेट केला म्हणून आम्ही 1.5 तास लेट पोहोचलोय. काय विषय नाही, तरी अर्धा तास आम्ही वाचवलाय. संदीप भाऊच्या नाव फाड आज. काय तुम्ही उशीर केला म्हणूनच हे झाले. तुम्ही 1.5 तास, संदीप भाऊने 10 मिनिटं उशीर केलाय. 10 मिनिटं काय आणि काय सगळं दिवसभराचं बिल संदीप भाऊच्या नाव. सकाळी 6 वाजता निघायचं ठरलेलं होतं. संदीप भाऊ मित्राला सोडायला गेली ती कुठेतरी द्यायला स्टँडवर. त्याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला? मित्राला सोडा गेलं पण किती वेळात आला तिथनं ती जायचं. 1.5 तास लेट केला तिथनं यायला. तिथनं पण आवरायला अर्धा पाऊण तास, जवळजवळ 2-2.25 तास लेट केल्यामुळे आम्ही मोबाईल वापरण्यामुळे आणखी 1.5 तास. आणि त्यात मोबाईल वापरत बसली त्याने, रील बघायचं तर एवढं घाण व्यसन लागलं की नाही भावनू, काय माहित कधी जाणार आहे ती. रोग लागलाय जरा आता गोळ्या खायला. आजपासून त्यांनी हे केलं, ठरवले की रील बघायच्या नाहीत म्हणून. रील न बघायच्या गोळ्या कुठल्या डॉक्टरकडे भेटतात का बघायचंय जरा. त्या भेटल्या तर चांगल्याच आहे. माझ्या आयुष्याचं चांगलं वेळ वाचल. माझ्या आयुष्यातला अमूल्य वेळ वाया जागलेला आहे. त्यासाठी मी एखादा डॉक्टर बघतोय. रील न बघायच्या गोळ्या कुठल्या डॉक्टरकडे भेटतात का बघणार आहे मित्रांनो. काय होत एवढं कळतंय खरं पण ओळख नाही. रात्री किती जरी बोंबालं, झोपा 3 वाजली ती आता झोपा, तरी पण नाही ऐकू सुद्धा जात नाही माणसाला. बाहेरला किती जरी बोलत असल्या माणसाला ऐकू सुद्धा जात नाही. नुसतं चाललेलं असते रील दाखवायची. ज्यावेळेस मोबाईलचं चार्जिंग संपतं किंवा ह्यांचं चार्जिंग संपतं, मोबाईल हातानं खाली पडतो, त्यावेळेस हिची झोप लागते. एवढं घाण व्यसन खरोखर मित्रांनो लागलेलं आहे मला रीलचं. तुम्ही त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. हो, गावाला दुसऱ्याला शिकवित कोरडे पाषाण. जगाशिवाय ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. वाव, व्हॉट अ सीन. हे बघू शकता इस्लामपूर. हे कुणाच तरी लग्न झाले, कदम पाटोळी. भाऊ लग्न करून मोकळ व्हायच तिच्या नहीं. भावनो आता मी स्टुडिओमध्ये आलोय आणि गणपतीपुळ्याला जाऊन आल्यानंतर एनर्जी डबल असते. आता मी फुटेज कॉपी करतो आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.